आनंद घेऊयात. आजचा 11वा अध्याय आहे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु आप्पा माऊली महाराज की जय. सद्गुरु नारायण महाराज की जय. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. 11 अध्याय प्रकृती विचार. ओम श्री आकारासी नटोनी स्थवितसे मनाच्या अंधकरणापासोनी विद्येच्या सागरा जनाच्या कल्याणा करीतसे ज्ञान प्रवृत्त मनोनी द्यावा आशीर्वाद. माता सरस्वती श्री स्तवनी गायत्री श्री वंदोनी स्वर्वाचे शी द्यावी अनुमती मनोनी वंदितसे. तिन्ही तालाचा से करता मनोनी वंदुनी तयासी गुरुजन इष्टदैवतासी वंदुनी करीतसे प्रारंभ आज्ञेवरुनी. जनाच्या कल्याणाकारणे देहजे कष्टविधी जनाच्या कारणे वाणी खर्चिती परोपकारे झिजती आप पर न मानिती. ऐशिया या संताशी वंदुनी कार्यासी आरंभ करीतसे. ऐशे एके समय शिष्य जन परिवारा सहित बैसलो असता नदी किनारी संवाद संवादे होती गर्क. एकमेका चर्चेचे आमिसे न होय भान आनंद आनंदे तया वाक्यातून दुजे न भासती गुरु आणि शिष्य. ऐशा समयी जव आनंद प्रकटे सर्वाची चित्ती तव आनंदाच्या लहरी उमटलिया असती. समय पाहुनी उचित शिष्यगणाशी झाले समाधान. ऐसिया समयासी अमृत मिळे प्राशन करण्यासी हेची संधी असे ऐसे जाणोनी. सावधान होऊनी एकत्रित पुसते झाले गुरुसी आनंदित होऊन. जया समयी अंतकरणा माझी दया क्षमा शांती आनंद असे चित्ती. तया जवळी जे जे मागाल ते ते समयासी असते अमृतची. समयासी घेऊनी समजावून म्हणून पुसते झाले गुरुसी. आम्ही आपलेच असे वंशज आम्हासी तुम्हाविण नाही कोणाचा आधार. इहलोकातून मुक्त होणे कारणे आपणचे असे वाट सुरू म्हणून आपणासी पुसितसे. कोणाचे कारणे आम्हासी चित्तशुद्धी होय प्राप्त. चित्तशुद्धी मनशांती ध्यानधारणेचे असे मूळ लक्षण. यासी स्थिर करण्यासी सांगावा उपाय. हेची प्रार्थना करीतसे तव चरणी ऐकोनी वंशजाचे बोल. बोल वाटती गोबडे सान परिते असती सर्वोत्तम उच्च आणि महान. विचारल्या प्रश्नाचा होय आनंद ममत्व स्वरूपे. तव बोलती आनंदित होन शोधले आपण ज्ञानाचे मूळ गुड. आनंद होतसे मानसी तव बोलती पुत्र. आम्ही सर्वस्वी केले आपले स्वाधीन. काया वाचा मने झालो अर्पण. आपणाशी मी तू पण मुरलेची नसे म्हणून विनती होऊन बोलतसे सांगावे आम्हा गुह्य ज्ञानास. गणरायाला नमस्कार करून विद्येच्या सागरा येतो त्यांना नमस्कार करून माता सरस्वतीला स्तवून गायत्रीला वंदवून कारण ती स्वर वाचेला अनुमती देणारी अशी माता आहे. महिमा ज्याचा अपरंपार आहे असे दत्तात्रेय मुनी त्यांना तो तिन्ही तालाचे करतेत त्यांना वंदन करून आणि गुरुजनांना सर्व देवदेवतांना इष्टदेवतांना वंदन करून पुढची कथा पुढचा विषय सद्गुरू समजून आपल्याला सांगतायत की जनाच्या कल्याणाकारणे देह जे कष्ट होतात जनाच्या कारणे वाणी खर्च करतात परोपकारासाठी झिजतात. आप आणि पर म्हणजे आपण आणि दुसरा वेगळा असं मानत नाहीत अशा सर्व संतांना वंदन करून कार्याला आरंभ करतायत. अशा एका समयी शिष्यजन परिवारासहित सगळेजण एकत्र बसलेले असताना नदी किनारी संवादामध्ये गर्क होते आणि त्या क्षणाला दुजा भावच नव्हता. गुरु आणि शिष्य एक रूप झालेले होते. अशा वेळेला जेव्हा आनंद प्रकटतो सर्वांच्या मनामध्ये त्यावेळेला आनंदाच्या लहरी येतात आणि समय योग्य तो पाहून शिष्यगणांना समाधान सर्व वाटलं. आणि असं आताच या समयाला आपल्याला अमृत प्राशन करायला मिळेल अशी संधी जाणून सावधान होऊन सर्व शिष्यगण सद्गुरूंना विचारते झाले. ज्या वेळेला सद्गुरूंच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये दया क्षमा शांती आनंद असतो त्यावेळेला जे जे मागाल ते पूर्ण होतं अमृतच असतं. इथे विषय समजून घेतला पाहिजे आपल्याला थोडासा
की आपला बऱ्याचदा असा विषय घडतो की आपल्याला काहीतरी सद्गुरूंशी बोलावं असं वाटतं. आपल्याला वाटतं आत्ता बोललं पाहिजे, आत्ता अण्णांनी आपल्याला बोललं पाहिजे आपल्याशी, असं आपल्याला वाटू शकतं. असं प्रत्येकाला वाटतं, बरोबर ना? पण गंमत आहे, कधी कधी असं घडतं गेल्यावर अण्णा लगेच म्हणतात, बरं असू दे, जा नंतर बघू, नंतर बोलू असं म्हणतात. याचं कारण आहे की ते थांबायला लागतं. ते थांबण्यामागे सुद्धा कारण असतं. आपल्या मनात आलं की लगेच त्यांनी द्यावा असा भाग नाहीये. आपण त्यांचे कोण आहोत? शिष्य आहोत. आपण त्यांचे दास आहोत. ते आपले मालक आहेत, ते आपले सद्गुरू आहेत. त्यांच्या मनात आल्याशिवाय ते देऊ शकणार नाहीत, सांगू शकणार नाहीत. हे पण गुढ आपल्याला लक्षात यायला पाहिजे. हा विषय मी मुद्दाम का सांगितला तर बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो प्रत्येकाला की जातोय आम्ही, पण काय बोललं जाईन आमचं, तर त्यावेळेला त्याची वेळच नसते. थांबवतात अण्णा, ही गोष्ट थांबवतात. आणि हे आम्हाला आता कळलं पाहिजे, आम्हाला आता कळलं पाहिजे. कारण आपण असं 1-2 महिन्याची मुलं नाहीये. आपण 10-20 वर्षाचे, 25 वर्षाचे, 30 वर्षाचे आपण झालेलो आहोत. आता आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या माऊलींकडे बघून लक्षात यायला पाहिजे की आता ही वेळ बरोबर आहे का. हे पण गुढ समजून घ्यायला पाहिजे. समजून घ्या की ज्यावेळेला क्षमा, दया, क्षमा, शांती सगळं आहे, त्यावेळेला जे जे मागितलं जातं त्यावेळेला ते मिळत जातं. समयाला समजून घेऊन संधी मिळाली आपल्या पूर्वकर्मानुसार, आपलं पूर्वकर्म जे आहे त्याच्यानुसार आपल्याला संधी झाली. म्हणून सर्व शिष्यगण सद्गुरूंना विचारते झाले की आम्ही तुमचे वंशज आहोत, आम्ही तुमच्याच कुळामध्ये आहोत, आम्ही तुमचे वंशज आहोत. आम्हाला तुम्हाशिवाय कुणाचाही या जगामध्ये आधार नाहीये. ह्या इहलोकातून मुक्त करण्यासाठी आम्हाला तुमच्याशिवाय कुणीही वाटसरू नाहीये. आपणच आमची वाटसरू आहात. आम्हाला पुढे नेणारे तुम्हीच आहात. म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय की कोणत्या कारणाने आमची चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी, मनाची शांती, ध्यानधारणेचं असं जे मूळ लक्षण आहे त्यासाठी स्थिर करण्यासाठी आम्हाला उपाय सांगावा, ही प्रार्थना तुमच्या चरणी आम्ही करतोय सर्वजण. त्यावेळेला वंशजाचे जे बोल आहेत, शिष्यगणांचे जे बोल आहेत, लेकरांचे जे बोल आहेत ते बोबडे वाटतायत, पण तरी सुद्धा त्याच्यामधला विचार सर्वोत्तम, उच्च आणि महान आहे हे सद्गुरूंच्या लक्षात आलं. आणि त्यावेळेला विचारलेल्या प्रश्नाचा आनंद सुद्धा सद्गुरूंना झाला. आणि त्यावेळेला आनंदित होऊन शोधलंय काहीतरी ज्ञानाचं गुढ, आनंद होतोय मनामध्ये असं वाटायला लागलं त्यांना. त्यावेळेला शिष्य पुढे विचारायला लागले, म्हणायला लागले की आम्ही सर्वस्वी तुमच्या चरणाशी अर्पण केलंय, स्वाधीन झालोय. काया, वाचा, मन असं सर्व पद्धतीने आम्ही स्वाधीन झालोय. मी तू पण उरलं नाही असं आपण म्हणतोय. हरकत नाही, तरी पण हरकत नाही, नाही का? मी तू पण उरलं नाही असं आपण म्हणतोय. मी म्हणतोय बरं का, अर्थ समजून घ्या. मी तू पण उरलं नाही असं आपण म्हणतोय. उरलंय का नाही आपल्यालाच माहिती, खरंय का नाही? म्हणून विनत होऊन सद्गुरूंच्या चरणी आपण गुह्य ज्ञान सांगावं अशी विनंती करतोय. तव बोलती सर्वासी एकचित्त होऊन अंतकरणाचे उघडून या द्वारासी परिसावे ज्ञानाशी भरभरून तत्वज्ञान जो समजावून घेईल मनाच्या अंतकरणापासून तयाचाच उद्धार होईल या लोकात. म्हणून सर्वांनी असावे तत्पर समजण्या ज्ञानास परमेश्वराची आराधना करणे निमित्त सर्व साधनेत असावे युक्त. तवची ज्ञान होनी पावे समाधान आपण सर्व प्रपंच मेळी असतारच युगाचे कारणे होतसे अंतकरणात अमेळ. म्हणून चित्तशुद्धी होत नसे जवरी होत नाही चित्तशुद्ध तवरी ध्यानधारणा तत्वज्ञान न होय प्राप्त. म्हणून आपण याच्या कारणे सांगतसे उपाव एक चित्ते करुणिया ऐकावा मार्ग. कलियुगा माझी न मानती न जाणती ऐशी असती जनजाती परी हे परमेश्वरी असे आगाध कृती. मानवण्यातिशी निर्मिता असे परमेश्वर आगाध लीला असे ऐशी एका समाप दुजा कधी न राहते जगती जे जे मानव जाती निर्मिती एका समाप दुजा कदापि न होती. यासीच बोलती परमेश्वरी कृती याच्या माध्यमे जाणावे परमेश्वरासी जाणिल्या होय ज्ञान व दर्शन. हरेक मानव जाती जन्म घेती एकाच माता पित्या पोटी परी एक समान कदापिही नसती. एकाच माता पित्या पोटी जन्म घेऊन भिन्न भिन्न असती. म्हणून जनसंबोधिती असे परमेश्वराची निर्मिती. म्हणून मानव सर्व जीवमात्राचा जनजनिता असे परमेश्वर
मानव जाती एका आकाराशी योनी असती भिन्न, स्वभाव धर्म असती भिन्न भिन्न, तयात परप्रंच मिसे गुंतले हे सर्व जन, विषय माया मोहे कोळिष्टके गुंतले आत, ऐसा हा अज्ञानाचा सागर, तया माझी गुंतले हे नारी नर. मग सद्गुरु पुढे म्हणायला लागले, सगळ्यांना एकचित्त होऊन सांगायला लागलेत, अंतकरणाचं दारच उघडलं आणि त्या पद्धतीने ज्ञान भरभरून द्यायला सुरुवात करायला लागले. तत्वज्ञान जो समजून घेईल मनाच्या अंतकरणापासनं त्याचाच खरा या इहलोकातून उद्धार होईल. म्हणून सर्वांनी तत्पर असावं ज्ञान घेण्यासाठी, परमेश्वराची आराधना करण्यानिमित्त सर्व साधनेमध्ये युक्त असावं, तेव्हाच ज्ञान घेऊन समाधान पावतंय. आपण सर्वजण प्रपंच मेळामध्ये ज्या वेळेला रत असतोय, ह्या युगाच्या कारणामध्ये अंतःकरणामध्ये आपल्या अमेळ आहे, आपली चित्तशुद्धी होत नाहीये. चित्तशुद्धी होत नाही आणि जोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत ध्यानधारणा तत्वज्ञान हे प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आपण याच्या कारणासाठी उपाय सांगतात, एकचित्त करून ऐकावं म्हणतात. कलियुगामध्ये कोणी कुणाला मानत नाही, जाणत नाही, अशा पद्धतीने जनजाती आपण सर्वजण वावरतोय, अशी सगळी अवस्था आहे. पण ही त्या परमेश्वराची अशी आगाध कृती आहे, तिला जर जाणलं तरच चित्तामध्ये समजून यायला मदत मिळते. ह्या मानवज्ञातीशी निर्मित आहे परमेश्वर, आगाध लीला आहे त्याची, एका सारखा दुसरा कुणीही नाही, सगळे सारखे नाहीत, वेगवेगळं आहे. मग ह्या जगामध्ये जी जी मानवजात म्हणून निर्माण झाली आहे त्या सर्वाच्या ठाई एकासारखा दुसरा नाहीये, कदापि होत नाहीये. आणि यालाच म्हणतात परमेश्वराची निर्मिती, परमेश्वराची कृती. याच्याच माध्यमाने परमेश्वराला जाणावं, याच्याच रूपाने जाणल्याने ज्ञान आणि दर्शन होतंय. म्हणून हरेक मानवजाती जन्म घेतात, म्हणजे एका घरामध्ये 4-5 भावंड जन्माला येतात, एकाच माता पुती जन्म घेतात, पण एक समान कधीही नसतात. एकाच माता पुती जन्म घेऊन सुद्धा भिन्न भिन्न असतात. म्हणून त्याला जन काय म्हणतात? परमेश्वराची निर्मिती, परमेश्वराची करणी. अशा वेळेला थोडस एक गाणं आठवतं, थोडीशी आपण बडबड करू गाण्याची. त्या जी गाणं पिक्चर मधलं गाणं म्हणल्यावर थोडस बरं वाटेल जरा. बरं 2 दिवस जरा वेगळं चाललंय नाही का? मग समजून घेऊ. जुना पिक्चर जगाच्या पाठीवर ते गाणं आवडतं, छान आहे, ह्याच्याशी संबंधित आहे म्हणून आहे विषय. तर थोडस आपण प्रयत्न करू, चुकू नये म्हणून लिहून आणले. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा, पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करीशी नाटक 3 प्रवेशांचे. एक धागा सुखाचा, मुखी अंगडी बालपणाची, रंगीत वसरे तारुण्याची. मुखी अंगडी बालपणाची, रंगीत वसरे तारुण्याची. जीर्ण शाल मग पुरे शेवटी, लेणे वार्धक्याचे. एक धागा सुखाचा, या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. कुणान दिसले त्रिखंडात या हात विणकर्याचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे.
एक धागा सुखाचा. अतिशय सुंदर असं हे गाणं आहे. त्या चित्रपटातली सगळी गाणी अध्यात्माला धरून आहेत. सगळी गाणी काय ती लोकच होती वेगळी, त्या परमात्म्यानेच निर्माण केलं त्यांना, गदी माडगुळकर. खरोखर त्या केवळ ह्याच विषयामुळे त्यांनी या प्रत्येक गीतातून अध्यात्म सांगितलंय. नीट विचार केला तर त्याचं उत्तर आपल्याला कळतील. आपण ज्या दृष्टीने बघतोय त्याच दृष्टीने आपल्याला उत्तर मिळणार आहे की हा एक धागा सुखाचा आहे, 100 धागे दुःखाचे. जो विषय सद्गुरूंनी मांडलाय आपल्याला सगळा, पुढं आज तोच विषय येणार आहे सगळा. कसंही अंगावरती वस्त्र पांघरलं तरी पण येताना कसा आलेला आहे, उघडा आलाय, आणि जाताना उघडा आलाय. पण तरी सुद्धा कपड्यासाठी जे नाटक 3 प्रवेशाचं वेगवेगळं चाललेलं आहे. मुखी अंगडी बालपणाची आहे, लंगोट घातलेलं आहे बालपणी, नाही का. मुखी अंगडी बालपणाची, रंगीत वसरे तारुण्याची, तरुणपणामध्ये सर्व घातलंय. पण शेवटी काय राहते, जीर्ण शाल मग उरे शेवटी, नाही का. ती शिवलेलं नसते हो, नुसतं कापड अंतरलं जातं आणि ते लंगोट आपला बांधला जातो. वाढ बघतो आणि मग आपल्याला विश्वासाने शेवटची ओळख लक्षात घेऊ. ओळख म्हणा की कोण ही जी काय आता समोर बसलेली सगळी वस्त्र एक ताराची 2 कधी कवी न करवा ते दिसू शकत नाही. आणि म्हणूनच म्हणलं ही आता परमेश्वराची निर्मिती, देवाची करणारी परमेश्वराची निर्मिती असं जनसंबंध जनजनता कोण भिन्न त्याच पद्धतीने स्वभाव धर्म सुद्धा भिन्न आहेत. नुसता आकार नुसतं दिसायला स्वभाव आणि त्याच पद्धतीने प्रपंचामध्ये कोणीच गुंतले गेला सर्व आत्माचा जो सांगतो त्यामध्ये सर्व नारीनं गुंतले आहेत. असा स्थापना प्रपंच मनचित्त शुद्ध शांत करून मनाच्या अंतकरणापासून तवची होत असे मार्ग खुला, आपणासी मोक्ष प्राप्तीचा. सांगत असे ममत्व वात्सल्य स्वरूप, एक चित्ते मनाशी करोनी एकाग्र, स्मरण करोनी सर्व वरिष्ठ गणास, तोडोनी दुष्ट परिवारास, एक चित्ते होनी जागृत मने आकळावे, तव प्रसन्न चित्ते प्रसन्न मने, गुरु बोलती शिष्य समुदायासी, आपुल्या पूर्व सुकृते आपणची होता भाग्यवान नरू, म्हणून आम्हासी आपणासी ज्ञान देणे असे तारू, एक चित्ते होनी स्मरावे, विचार करोनी शोधिता, हरेक मानव एकी जन्मा, परी भिन्न भिन्न स्वभावे असती नारीधर, याचीच बोलती परमेश्वर करणे, म्हणून वंदोनी आपण सर्वांनी, मिळवून तया भगवंताशी, आदरयुक्त ग्रहण करावे या ज्ञानाशी, प्रकृती स्वभावे असते भिन्न, याच्या कारणे नसे कोणी कोणाचा संबंधित, यासी जाणून शिष्य बोलती गुरुसी, शंका असे मनाशी विचारू आपल्या आज्ञेवरुनी, तव गुरु बोलती निशंक होनी, अति उल्हासित आदरे करोनी, विचारे आनंद भरित, आपण सांगितले मानव जाती घेती जन्म, परी असते भिन्न, याची कारणे विचारणे असे, एकाचे कुटुंबी 4 पुत्र 4 भगिनी जन्म घेती, यासी सखे बंधू भगिनी नसे की नाते, विचारल्या प्रश्नाशी घेतले समजावून, अति आनंदे आदरे होनी सांगत असे तत्वज्ञान. असा हा प्रपंच मोहमायादी बडगा जो पडलेला आहे त्याच्यातून मार्ग काढून मन चित्त शांत करून शुद्ध करून शांत करून मार्ग खुला करावा लागेल. या कारणासाठी ज्ञान हे आगाध देणं आणि समजून घेणं सांगणं हे गरजेचं आहे असं सद्गुरू म्हणतात. आणि त्या अंतकरणापासून समजून जर घेतलं त्याच वेळेला खुला मार्ग होईल कशाचा, मोक्ष प्राप्तीचा. म्हणून ममत्व आणि वात्सल्य स्वरूप एक चित्त मनाशी एकाग्र करून स्मरावं, वरिष्ठ गणांना सुद्धा सगळ्या दुष्ट परिवाराला सुद्धा बाजूला सारून नीट योग्य पद्धतीने एकचित्त होऊन जागृत मनाने आकळून घ्यावं. त्यावेळेला प्रसन्न मनाने सद्गुरू बोलायला लागले शिष्य समुदायांना पुढं की आपल्या पूर्व सुकृताचे आपणच भाग्यवान आहात आणि म्हणून
आम्हाला तुम्हाला ज्ञान देण्यासाठी आम्ही आहोत. केवढं मोठं गुढ आहे बघा या वाक्यात, की आपण खरोखर पूर्वसुकृताचे भाग्यवान आहोत आणि म्हणूनच आपल्याला सद्गुरू या ठिकाणी भेटले आणि एवढं मोठं खोल ज्ञान एवढ्या सहज आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हा आम्हासाठी खुलं करून दिलेलं आहे. लक्षात घ्या. मग आपण ज्ञान घेण्यासाठी योग्य आहोत म्हणून ते देत आहेत असंही समजून घेतलं पाहिजे. पूर्वसुकृताचे आपण भाग्यवान आहोत, आपण योग्य आहोत आणि ते द्यायला बसलेत. आता ते देऊन आपण पुढं विचार केला पाहिजे. मग विचार करत असताना, शोधित असताना हरेक मानव जन्माला येतात, पण भिन्न भिन्न स्वभावामध्ये सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीत असतात. एकासारखं अनेक कदापि पण नसतात आणि यालाच परमेश्वराची करणी असं म्हणतात. म्हणून सर्वांना वंदन करून, भगवंताला स्मरून आदरयुक्त सर्वांनी या ज्ञानाला ग्रहण करावं. कारण प्रकृती स्वभावाने सगळे भिन्न आहेत. याचं कारण कोणी कोणाचा संबंधित नाहीये नेमका. मग शिष्य हे सर्व लक्षात येऊन पुढे म्हणायला लागले, शंका मनामध्ये येते, आज्ञेवरून, तुमच्या आज्ञेवरून आम्ही तुम्हाला विचारतो. त्यावेळेला गुरु म्हणाले, निशंक होऊन विचारावं, निशंक होऊन अति उल्हासित मनाने विचारावं, आनंद बरं. त्यावेळेला सांगितलं, मानव जाती ज्या जन्म घेतात पण भिन्न भिन्न स्वभावाने असतात. याचंच कारण विचारायचं आहे आम्हाला, की एकाच कुटुंबामध्ये 4 मुलं, 4 पुत्र, 4 भगिनी जन्म घेतात, याला सख्खे भाऊ, बहीण भाऊ म्हणावं का नाही, हा प्रश्न विचारला गेला. त्यावेळेला पहिल्या झालेल्या चर्चेचा विषय शिष्यांच्या मनामध्ये लक्षात यायला लागला. असं समजून, विचारल्या प्रश्नाशी समजून घेऊन अति आनंद झाला. आणि त्यावेळेला सद्गुरूंनी सुद्धा पुढचा प्रश्न विचारला, की एकाच माता पित्यापोटी 8 संतान जन्म घेतात, मग या संतानाचा आपण विचार करू नाही का. वत्सो मीही विचारित असे आपणाशी प्रश्न, एका माता पित्यापोटी 8 संतान, याची संताने पाहूया आपण पडताळून. एकाची माता पित्यापोटी घेती जन्म, हे आपणाशी असे मान्य, माना हलवणे करती मान्य. मग विचारतो प्रश्नासी, जव एका माता पित्यापोटी 8 पुत्रपुत्री जन्मती, तव ते असावेत कैशा परी बोलत असे. एक उंची, एक स्वभाव, एक रूप, एक रंग, एक चित्त, एक वाक्य, ऐशा गुणे असती काय संतान. तव शिष्य बोलती, ऐसी स्वभावे कदापि नसती पुत्रपुत्री. मग बोलती गुरु, जर हे नसती एक स्वभावे, एक गुणे, एक तत्वे, तव ते एका माता पित्याचे असती का पुत्र. एका माता पित्यापोटी जव जन्म घेती, तव एक स्वभावे, एक गुणे असणे असे जरुरीक. तव शिष्या माझी पडल्या भ्रांत, एका माता पित्यापोटी घेती जन्म, परी स्वभावे गुणे असती भिन्न. आगाध असे ती करणी, हेची गुणज्ञान आम्हासी वर्तवावे. आमुचा तो संभ्रम अज्ञान करावे दूर, ज्ञाने करावे दूर. तव बोलती गुरु, प्रकृतीचे धारणे असे विचारू. प्रकृती म्हणजे चिदानिजे शरीर, याचे कारणे एकाचे माता पित्यापोटी घेऊन जन्म असती भिन्न भिन्न. याचे कारण असे प्रकृती, प्रकृतीवर असे अवलंबित स्वभाव, स्वभावेची वर्तत असे जन. स्वभाव हाची करीत असे उद्धार व नाश. म्हणून या गुणाचे होणे ज्ञान, मानव जातीशी असे मूळ. हेची ज्ञान आपणाशी सांगत असे. माता एकाच माता पित्यापोटी 8 संतान जन्म घेतात. ही संतान आपण पडताळून पाहू, सद्गुरू म्हणतात. ही एकाच माता पित्यापोटी जन्म घेत आहेत. मग एकाच माता पित्यापोटी जन्म घेतलेले आहेत, मानाग हलवून मान्य केलं आपण. मग त्यावेळेला सद्गुरू पुढचा प्रश्न विचारतायत, ज्या वेळेला 8 संतान पुत्रपुत्री एकाच माता पित्यापोटी जन्म घेतात, मग ते कशा पद्धतीने असायला पाहिजेत, कशा पद्धतीने असायला पाहिजेत. एक उंची पाहिजे, एक स्वभाव पाहिजे, एक रूप पाहिजे, एकच रंग पाहिजे, म्हणजे सगळे एकसारखे पाहिजेत. एवढंच नाही तर एक चित्त पण पाहिजे आणि एक वाकी पण पाहिजेत, म्हणजे त्यांची सगळे बाजू काय पाहिजेत, एकच पाहिजेत. मग अशा पद्धतीने असतंय का, असा प्रश्न आपल्याला विचारला. त्यावेळेला सर्वजण आपण म्हणतोय की अशा पद्धतीने कधीच नसतंय, अशा पद्धतीने स्वभावाने कधी नसते, कशाच पद्धतीने नसते. मग सद्गुरू पुढे सांगतायत, जर हे अशा पद्धतीने एका स्वभावाचे, एका गुणाचे, एका तत्वाचे, एकाच पद्धतीचे नसतात, त्यावेळेला मग ते एका माता पित्याचे पुत्र असतात का. आता हे प्रश्न आहे, हा प्रश्न पडलेला आहे, विचार करायला लावणारा प्रश्न आहे. विचार करायला लावणारा प्रश्न आहे की याचं गूढ काय, याचं गूढ काय, म्हणजे समजून घेण्याचा विषय हा आहे. विषयाला दुसरीकडे नेण्याचा विषय नाहीये बरं का, विषयाला समजून घेण्याचा विषय. लक्षात घ्या, एका माता पित्यापोटी जन्म घेतात, मग एक स्वभाव आहे, एक गुणे असणं जरुरी
आहे. मग शिष्यामध्ये सर्व मामामध्ये भ्रांत पडली की एकाच माता पित्यापोटी जन्म घेतात, मग एक स्वभावाला गुणाला भिन्न भिन्न कसे काय, हे सर्व मान्य करून सद्गुरूंना विचारते झालोय सर्व आपण की आगाध ही करणी ही अशी आगाध करणी, हे गुढज्ञान आम्हाला तुम्हीच सांगू शकता. तुम्ही आम्हाला हे सगळं सांगावं आणि आमचा जो संभ्रम आहे, आमचा अज्ञान आहे ते दूर करावं, ज्ञानाने हे अज्ञान दूर करावं अशी विनंती केल्यावर गुरु सांगायला लागले की प्रकृतीच्या धारणेवर विचार आहे. प्रकृतीच्या धारणेवर विचार आहे. प्रकृती म्हणजे शरीर, आणि यामुळंच माता पित्यापोटी जन्म घेऊन सुद्धा वेगवेगळे आहेत. कारण प्रत्येकाची प्रकृतीची अवस्था वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीची अवस्था वेगवेगळी आहे. त्यावेळेला आता थोडासा विषय इथं येतो, तो थोडासा बोलतो. म्हणजे असा आहे की याच्याबरोबर प्रकृतीची अवस्था वेगवेगळी आहे. म्हणजे कशी बघा, आता ह्या जन्माला आलेलं आहे, याच्याबरोबरचं गुण पण आपण आता समजून थोडंसं घेऊ, म्हणजे पुढे जाता येईल. की जसं कालच सद्गुरूंनी आपल्याला अध्यायामध्ये सांगितलं, वासनात्मक सूक्ष्म देहाला जिंकलं. कशाला? वासनात्मक सूक्ष्म देहाला. म्हणजे गेल्या आधीच्या जन्मामध्ये जी काय आपली वासनात्मक आपला सूक्ष्म देह म्हणजे वासना राहिलेली आहे, त्या वासनात्मक सूक्ष्म देहामुळं पुन्हा ती राहिलेल्या अवस्थेमुळे आपण या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे ती अवस्था आपली पुढं सतत राहिलेली आहे, ती गेलेली नाही, त्यातली वासना आपली बाजूला गेलेली नाही. म्हणून वासनात्मक सूक्ष्म देहाला जिंकला असं कालच्या अध्यायामध्ये सद्गुरूंनी सांगितलंय. वासनात्मक सूक्ष्म देहाला जिंकून पुढे चालला तो, म्हणजे साधकाची अवस्था सांगत असताना, बरोबर ना, असं पुढे चालला. मग त्याच पद्धतीने ह्या जन्मात आल्यावर तो पण भाग थोडा शिल्लक राहिलेला आहे वासनात्मक सूक्ष्म देहाचा. आणि मग इथं आल्यानंतर तो बदल वेगवेगळा पुढे दिसतोय, वेगवेगळा दिसतोय. आता त्याचा अजून गूढ आपल्याला सद्गुरू विश्लेषण करून कसं सांगतायत की प्रकृतीवर काय अवलंबून आहे? स्वभाव आहे, आणि स्वभावावरच आपण सगळेजण वागतोय, स्वभावावरच सगळेजण वागतोय. आता वागतोय याचा अर्थ मागं पण वागलेलो आहे, हे पण गूढ समजून घ्यायला पाहिजे आपल्याला, बरोबर आहे का नाही? त्याच पद्धतीने आता पण आलोय. मग स्वभावानेच आपलं वर्तन आहे, आणि स्वभाव हाच आपला उद्धार करू शकतो किंवा नाश करू शकतो. स्वभाव हाच आपला काय करू शकतो? उद्धार करू शकतो आणि नाश करू शकतो. म्हणून या गुणाचं ज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. मानव जातीला मूळ काय हे ज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. मानव स्वभावेची कारणे वर्तत व आचरत असे जनात व राबवीत असे विचार, याचीच दुरुस्ती होणे असे जरुरीक. स्वभावेची वर्तत असे मानव, स्वभावाचे मूळ शोधणे असे जरुरीक. प्रकृतीवरी प्रकृतीवरचे धारणेवरी असे स्वभाव अवलंबित. प्रकृती म्हणजे शरीरावरी असे स्वभाव, शरीर हे अवलंबित असे कवनावरी. शरीर हे अन्न म्हणजेची आहार, जयाचा आहार असे सात्विक, तयाचे विचारे असते सात्विक. जयाचा आहार असे तामसी, तयाचे विचारे असते तामसी. म्हणून चित्ताचे शुद्धीकारणे योजावे कोणत्या उपायासी. ऐसा प्रश्न असे हरेक मानव जाती, आहार गूढ न कळल्या कारणे. चित्त स्थिराचे गूढ असे मानव जातीसी कायम. म्हणून याची गुडाशी शोधले पाहिजे मनाचे अंतकरणापासून. गूढ म्हणजेची ज्ञान, आपण अज्ञाने शोधित असे वरपांगी. म्हणून मूळ गूढ न कळे चित्ती, जव होय गुडाचे ज्ञान निश्चिती. तवची अज्ञान होय दुरी, तवची उद्धरण्या कारणे. गुडाचे ज्ञान जाणून घेतले पाहिजे निश्चिती, तवची होय उद्धार निश्चिती. विचारते झाले सर्व शिष्यजनासी, आपण सर्व मनाच्या अंतकरणापासून भक्तिभावाची कास धरून तन मन धने करोनी परमेश्वराची कृपा व्हावी प्राप्त. म्हणून अर्पित झाला आम्हासी, आपण सर्व जव होता समरस. बहुत दिवसापरी समरस होनी आम्हासी. एक चित्ता कारणे प्रयत्नशील असता अहोरात्री, एक चित्त न होय मनासी. हाची खेद असे आपल्या मानसी. म्हणून तर विचारते झाले आपण प्रश्नासी, आपण सर्वजण जन्मासी आला मानव जातीस. परी स्वभावे असते भिन्न भिन्न, यासी असे काय कारण शोधून पाहावे अंतकरणी. मी स्वभावाचं मूळ सांगितलं आपल्याला की स्वभावानेच आपला उद्धार होऊ शकतो किंवा नाश होऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने त्याच कारणाने आपलं वर्तन सुद्धा होतं, आणि त्याच पद्धतीने आपलं आचरण होतं, आणि त्याच पद्धतीने आपण जनामध्ये राबवतो आणि राहतो. आणि तेच विचार आपले जे आहेत त्याची दुरुस्ती होणं गरजेचं आहे. स्वभावातच आपण मानव वर्ततो, स्वभावाचं मूळ हे शोधणं गरजेचं आहे. मग प्रकृतीवर काय अवलंबून आहे?
प्रकृतीच्या धारणेवर स्वभाव अवलंबून आहे. आणि प्रकृती म्हणजे शरीर, आणि शरीर म्हणजे शरीरावर काय असे अवलंबून स्वभाव. म्हणून शोध घेताना अंतरामध्ये अवलंबित शरीर कशावर अवलंबित आहे याचा विचार ज्या वेळेला केला त्यावेळेला सद्गुरूंनी गूढ मांडलं की शरीर हे अन्नावर अवलंबून आहे. अन्न म्हणजे आहार. ज्याचा आहार सात्विक आहे त्याचे विचार सात्विक राहतात, ज्याचा आहार तामसी आहे त्याचे विचार सुद्धा तामसी होतात. म्हणून चित्ताच्या शुद्धीसाठी कोणता उपाय करावा सांगितलंय? आहाराचं गुढ. आहाराचं गुढ जे ते आहार सात्विक आहार घ्यावा. म्हणून हरेक मानव जाती आहार गुढ न कळल्यामुळं चित्त स्थिराचं गुढ कायम मानव जातीला आहे. चित्त स्थिर होत नाही, चित्त स्थिर होत नाही, चित्त स्थिर होत नाही, हे आपले सर्वांचे प्रश्न आहेत. कायमस्वरूपी हा प्रश्न पडलाय. हे गुढ आपल्याला उकलत नाहीये आणि हेच गुढ आज सद्गुरू आपल्या पुढं सगळं उकलतायत की ह्या पद्धतीने हे गुढ आहे. म्हणून हे गुढ समजून घेतलं पाहिजे. पण आपण अज्ञानाने वरवर शोधतोय. काय करतोय? वरवर शोधतोय. त्याचा खुलासा पुढे येत जाणार आहे. काय काय वरवर शोधतो आपण खरं मर्म समजून घेत नाहीये कसं, हे या अध्यायात खुलासा होणार आहे आपला. की ज्या वेळेला गुढाचं ज्ञान होतं त्याच वेळेला खरं अज्ञान दूर होतं. आणि म्हणून उद्धारण्यासाठी गुढाचं ज्ञान जाणून घेतलं पाहिजे, त्यावेळेलाच उद्धार होणार आहे. प्रश्नाला इथंच थांबवलं आणि शिष्यजनांना विचारलं सद्गुरूंनी की आपण सगळेजण मनाच्या अंतःकरणापासून भक्तिभावाची कास धरून तन मन आणि धन सर्वस्वी आमच्यापाशी अर्पण करून समरस झालेला आहेत. बरेच वर्ष, बरेच दिवस, बरेच महिने, बरेच वर्ष तुम्ही आमच्याशी समरस होताय, पण तरीही एक चित्त होत नाही. एवढं धडपड करूनही एकचित्त होत नाही, हा खेद मनामध्ये आहे आमच्या. आणि म्हणून तर विचारायला तुम्ही आमच्या पुढे आलेला आहात, प्रश्नाला विचारायला. त्यावेळेला सर्वजण जन्माला आलाय मानव जातीमध्ये, मग तरी स्वभावाने भिन्न कसे काय, याचं मूळ कारण काय, आणि हे शोधून पाहावं लागेल अंतःकरणामध्ये. तव बोलती प्रकृतीवरे असे स्वभाव म्हणून असे भिन्न, आपण असे कथिले ज्ञान समजले ऐसे मानुनी म्हणी, आपण स्वभावे असे भिन्न भिन्न म्हणून प्रयत्ने करूनही न हो एक चित्त. आपणाशी ठेवीत असे सहवासात, नाम जप करवीत असे अहोरात्र, वातावरण निर्मिती होणे कारणे करीत असे प्रयत्न, ध्यानामाजी बसवीत असे प्रयत्न करून, ऐसे हे सर्व प्रयत्न वाचने पठणे करून घडवीत असे आपणाशी, परी आपण एक चित्त न होय, एक चित्त नसे करूनही प्रयत्न करूनही न घडे. तव मूळ शोधावे लागते आम्हास, कलियुगी आला जन्मासी, प्रपंच राक्षसे घेरले आपणासी, स्थिरता शांतता येणे कारणे कदापि न ये चित्ती, म्हणून आपणासी या ज्ञानाची असे जरुरी. आपण ध्यान धारणा हवन नामस्मरण आचरण वाचन पठन करता अहोरात्र, परी चित्ताची एकाग्रता न होय, म्हणून आपणासी गुढ ज्ञानाचे विस्तारे करीत असे कथन, एक चित्त होनी मनी स्मरोनी देवासी, विचार करीत असे चित्ती, युग प्रवर्तले ऐसे रीती, कलियुगा माझारे प्रपंच मिसे विश्वास भरोसा नसे कोणाचाही चित्ती, ऐसे समय गुरु शिष्य परंपरा इहलोकी नसे शोधिता, याचे कारणे धर्मासी ग्लानी येईल, म्हणून गुरु शिष्य परंपरेचे असे जरुरी. ज्ञान दिल्या मानवास तरीच होईल धर्मरक्षण, बुडत्या काळे करावे रक्षण, हे जे असे महान कार्य, म्हणून विचार करून कृपा प्रसादे आपुलेच करीत असे या महान कार्यासी. मग प्रकृतीवर स्वभाव अवलंबून आहे, प्रकृतीवर स्वभाव अवलंबून आहे आणि म्हणूनच भिन्नता आहे. हे कथिल ज्ञान जे ते समजलं असं मानून स्वभाव पुढं भिन्न भिन्न आहे म्हणून प्रयत्न करूनही एकचित्त होत नाहीये. हा साधनेमधला मोठा दोष आहे. सद्गुरू आपल्याला म्हणतायत की तुम्हाला नाम सहवासामध्ये ठेवतोय, नामच जप करून घेतोय, अहोरात्र त्यासाठी वातावरण निर्मिती तुमची व्हावी, वातावरण निर्मिती आपली व्हावी, बरोबर आहे की नाही, आपली आतली वातावरण निर्मिती व्हावी. म्हणून सारखा सद्गुरू म्हणतात की मी तुमच्यासाठी अट्टहास करतोय, ध्यानामध्ये बसवतोय, प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा एवढं मोठे प्रयत्न वाचन पठन सगळं घडवतोय, पण तरीही एकचित्त होत नाहीये. एकचित्त सगळं करूनही एकचित्त होत नाही, प्रयत्न करूनही घडत नाही. त्यावेळेला मूळ शोधावं लागतंय आम्हाला. असा सद्गुरूंना विचार पडला की कलियुग जन्माला आलेला आहे मानव, प्रपंच राक्षस, प्रपंच म्हणून जो राक्षस आहे त्यांनी घेरलंय आणि त्यामुळे स्थिरता शांतता यामुळे आपल्या आतमध्ये अजिबात चित्तामध्ये नाहीये. म्हणून सद्गुरू म्हणतात की तुम्हाला ध्यान धारणा हवन नामस्मरण आचरण
पठण वाचन हे अहोरात्र सगळं चाललेलं आहे चित्ताच्या एकाग्रतेसाठी, पण तरी होत नाहीये, तरी होत नाहीये. म्हणून आपल्याला या गुढज्ञानाचं विस्ताराने कथन करणं गरजेचं आहे. एकचित्त होऊन देवाला स्मरून विचार एकचित्त करून या युगामध्ये, कलियुगामध्ये प्रपंच मिसे सगळं जण झालेलं आहे. आवर्षण, प्रदूषण, विश्वास, भरोसा हा राहिलेला नाहीये, अजिबात राहिलेला नाहीये. आणि त्यामुळे अशा वेळेला सगळ्यात मोठा जो उपयोग होऊ शकतो तो म्हणजे गुरु शिष्य परंपरेचा. गुरु शिष्य परंपरा ही सगळ्यात मोठी गरज आहे आणि त्याची गरज आहे. आणि गुरु शिष्य परंपरेची जी जरूर आहे त्याची ज्ञान दिल्याशिवाय मानवाला कळू शकणार नाही. पुढचं गुढ जर शिष्यांनाच नाही सांगितलं तर पुढे गुढ जाईल का, पुढे त्याचा उपयोग होईल का समाजामध्ये. म्हणून सद्गुरू म्हणतात की गुरु शिष्य परंपरेची खरी गरज आहे आणि त्यांना ज्ञान देणं गरजेचं आहे. कारण बुडत्या काळामध्येच रक्षण करावं लागतं आणि म्हणून धर्मरक्षण व्हावं असं हे महान कार्य जे याचा विचार करून कृपा प्रसादाने तुमच्यासाठीच हे सर्व महान कार्य चालू आहे असं म्हणतायत. तव युग युगांतके कारणे मानव दुःखी अधोगती ऐसिया समयासी कार्य करणे असे अवघड. प्रार्थना करोनी प्रभूसी विनवी तसे अंतरी येण्याची कार्यकारण मार्ग दाखवावा ज्ञानाचा देखता जनासी चित्त शुद्ध शांत स्थिर नसे कोणासी म्हणून मार्ग दाखवला दत्तात्रेय मुनींनी करता करविता संकटकाली रक्षण करिता तोचे असे एक आधारू ज्ञान देतसे तव बोले शिष्यगणासी प्रयत्न करूनही स्थिरता नांदत असे का आपल्या अंतःकरणी तव नोहे बोलती सर्वजनी याची कारण असे एक स्वभाव असे प्रकृतीवरती प्रकृती म्हणजे शरीर पोषण असे अन्नावरती हेची ज्ञान असे मूळ गुण कथित असे एक चित्ते जनलोक जैसा भक्षिती आहार तैशाच गुणे वर्तती जनलोकात ऐशियाचा घेता शोध जाणवले याचे मूळ कारण अन्न हे याचे असे मूळ कारण म्हणून परिवाराशी बोलत असे आपण करावा एक उपाय अन्न घ्यावे एकची शोध शोधिता राबविता तापविता कळू आले गुढ ज्ञान अन्न याची याचे असे मूळ कारण जन जैसे खाती आहार तैसेच गुणे रक्त होत असे तया शरीरात तेनेच गुणे वर्तत असे सकल जन तामसी आहार घेतल्यास विचारसरणी होत असे तामसी कदापि चित्त न होय स्थिर चित्त शुद्ध होऊनी आचरत असे निर्मळ हे अनुभव प्रात्यक्षिक आचरण करून कळू आले गुढज्ञान म्हणून सिद्धी साधना परमेश्वर प्राप्ती मानव देहाची उद्धार गती याचे मूळ कारण असे आहार गती जयाचा आहार असे शुद्ध सात्विक तोची नरू जाईल इहलोकी उद्धरून जयाचा नसेल आहार सात्विक तो निश्चित पावेल अधोगतीस याच्यात शंका नसे यत किंचितही. या युगयुगांतकामध्ये मानव अधोगतीमध्ये डुबायला लागलाय आणि त्या अशा समयाला कार्य करणं खरोखर अवघड आहे. पण कृपाशीर्वादाने ज्या वेळेला ज्ञान मिळतं त्यावेळेला हे कार्य घडणं सुद्धा सोपं होऊन जातं. म्हणून प्रभूंना विनंती करून सद्गुरू आपल्याला सर्व हे पुढचं ज्ञान पुढे सांगायला लागलेले आहेत. देखून जनाला चित्तशुद्ध शांत स्थिर नाहीये कुणाचं म्हणून दत्तात्रेय मुनींनी मार्ग दाखवला असं सद्गुरू म्हणतात. बघा करता करविता संकटकाली रक्षण करता फक्त एक दत्त महाराज आहे तोच एक आधार आहे असं म्हणतायत. ज्ञान देऊन जनाला तारायला ज्ञान देत आहेत. त्यावेळेला शिष्यगणांना पुढे विषय सांगायला लागले की प्रयत्न करूनही एवढे प्रयत्न आपले चालू आहेत पण हे करूनही स्थिरता शांतता आपल्या चित्तामध्ये नाहीये. आहे का चित्तामध्ये शांतता? त्यावेळेला आपलं उत्तर काय नाहीये. आणि याला मूळ कारण आहे स्वभाव आणि स्वभाव कशावर आहे? प्रकृतीवर अवलंबून आहे. प्रकृती म्हणजे शरीर पोषण कशावर अवलंबून आहे? अन्नावर. आणि हेच गूढ ज्ञान जे ते सांगतायत सद्गुरू की जनलोक जसा आहार खातात त्याच पद्धतीने ते वर्तन जनलोकामध्ये करतात. म्हणून याचा शोध ज्या वेळेला घेतला त्यावेळेला हे मूळ मर्म लक्षात आलं. म्हणजे स्वभावाचं मूळ मर्म पहिला गुंता लक्षात आला की आपण आधीच्या जन्माचे जे गाठोड आहे ते गाठोड पुढे घेऊन आलेलो आहोत. म्हणजे अगदी सहजपणे बघा अंतकाले जैशी मती सा गती त्या वेळेला जी मती असेल त्या पद्धतीने गती मिळणार आहे. मग गंमत आहे जो वासनेमध्येच अडकलेला आहे
जो वासनेमध्येच अडकलेला आहे, त्यानंतर त्या ज्या यातना होतात नंतरच्या त्या अशा असतात की त्याला शरीर पण नसतं, पण तो वासनात्मक सूक्ष्म देह मात्र असतो. मग तो कुठेतरी झाडावर बसतो, ज्याला खाता पण येत नाही, खाऊ पण शकत नाही, आणि खाल्लं मग कोणीतरी चाललेलं आहे, जसं आपण म्हणतो उदाहरण म्हणून सांगायचं, लहान मुलं आहे, मुलगी आहे, स्त्रिया आहेत, त्यांना अशा पद्धतीचा त्रास होतो, कारण त्याला जी वासना राहिलेली आहे ती तिथं जाते आणि हे सत्य घडतंय, हे सत्य घडतंय, त्यांना त्रास होतो त्यावेळेला, आणि मग त्यावेळेला तुकडा टाकला जातो. उदाहरण म्हणून सांगतोय, सत्य जे चालू आहे ते, तो तुकडा उतरून त्यांच्यावरनं टाकला जातो. त्या ठिकाणी टाकला की तो त्याला खाता पण येत नाही, त्या सूक्ष्म देहाला खाता पण येत नाही, तो वासाचा पण धनी नीट होता येत नाही, कारण देह नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये तीच वासना पुढे सातत्याने राहिली, आणि त्याच वासनेतून पुन्हा आता ज्या माऊलीच्या पोटी पुढे जन्म आला, आणि त्यानंतर पुढे आला, त्याच पद्धतीने पुढे तो स्वभाव पण आला. आणि हे स्वभाव होत असताना मूळ पुढचं मर्म आलं काय, की ज्या ठिकाणी जन्माला आला त्या ठिकाणी काय खातोय, काय खातोय, हे मूळ मर्म आलं. म्हणजे अन्नापर्यंत जाऊन आपण पोचलो, म्हणजे गेल्या जन्मीचाही सगळा संबंध त्या ठिकाणी येतो. लक्षात घ्या की त्याच पद्धतीचा स्वभाव पुढे यायला लागतो. म्हणून ज्या पद्धतीचा आहार घेतात त्याच पद्धतीचं रक्त त्याच्या शरीरामध्ये तयार होतं, आणि त्याच पद्धतीने तो वर्तन करतो. तामसी आहार जर घेतला तर त्याची विचारसरणी काय होती, तामसी होती, त्याचे चित्त कदापि स्थिर होऊ शकत नाही. आणि सात्विक आहार ज्या वेळेला घेतला जातो त्यावेळेला चित्त शुद्ध, शांत होऊन, शुद्ध होऊन तो निर्मळपणाने आचरण करायला लागतो. हा अनुभव प्रात्यक्षिक आचरण करून हे गूढ ज्ञान कळून आलेलं आहे, आचरण करून आलेलं आहे म्हणतात बरं का. हे गूढ ज्ञान केव्हा कळालंय, प्रात्यक्षिक आचरण करून आलेले आहे. आणि म्हणून सिद्धी, साधना आणि परमेश्वराची प्राप्ती हीच खरं मानव देहाची उद्धार गती आहे. आणि याचं मूळ कारण आहे आहार गती. मूळ कारण कुठे येते, आहार. ज्याचा आहार शुद्ध सात्विक आहे तोच या इहलोकातून उद्धरून जाऊ शकतो, ज्याचा सात्विक आहार नाही तो अधोगतीला नक्की पाहू शकतो, यात शंका अजिबात घ्यायचं कारण नाही. आहाराचे ऐसे असे प्रमाण, दयाचे प्रकृतीपरी, भूक असेल एक भाकरी तरी अर्धी भाकरी एवढेच घ्यावे अन्न, पाव भाकरी एवढे घ्यावे पाणी, पाव भाग राखोनी रिकामा, ऐसे आहारासी राखिता प्रमाणात, तवची होय मानवाची चित्तात स्थिरता शांती समाधान, जो आहार भक्ष्य प्रमाण. म्हणून अन्नावरी असावी मर्यादा, तव शिष्यगण बोलती गुरुसी, सात्विक आहारा माझे असे कोणकोणत्या गोष्टी, ऐसा आहार करावा वर्ज, जेणे कारणे रक्तासी होय उष्णता, ऐसा आहार कदापि सेवन करू नये, आहाराचे कारणे गुणवत्ता होतसे प्राप्त होतसे नाश, म्हणून आहाराची मर्यादा राखणे असे दुर्रिक, जयासी देवप्राप्ती करुनी, मानवदेहाचा करणे असे उद्धार, तयाने आहारासी रक्षावे तंतोतंत, अति खारट खाणे, अति तिखट खाणे, अति गोड खाणे, अति आंबट खाणे, हेही असे अभक्ष्यांना समान, म्हणून यासी करावे वर्ज, म्हणून आहार घेऊन सात्विक खात असे प्रमाणात, तयासीच ज्ञान तप ध्यानधारणा परमेश्वर प्राप्ती, मानव जन्माचा उद्धार होत असे प्राप्त, म्हणून या गुढज्ञानाशी घ्यावे समजावून, एक चित्त होऊन येण्याची कारणे मानव जातीचे होय कल्याण, जो राखील मर्यादा, जयाचे वागणे असेल मर्यादेत, जयाचे आचरणे असेल मर्यादेत, तयाचाच इहलोकी होईल उद्धार, ऐसे हे गुढज्ञान कथिले आपणाशी, ऐशी आयुगे युगांतरे, मानसाशी होय अति ज्ञान, ज्ञानाचे कारणे मानवासी कदापि होता येत नाही स्थिर, म्हणून ज्ञानाचे नाही राहिले प्रमाण, येण्याची कारणे युगाचे गती कारणे, काही समयास अति ज्ञानाचे होते अज्ञान. आहार हा महत्वाचा विषय या अध्यायामधला आहे. आता आहार सात्विक असावा हे गुढ कळालं आपल्याला. आहार कसा असावा, सात्विक असावा. आता सात्विक आहार आहे मान्य आहे, पण तो सुद्धा सद्गुरू म्हणतात कसा असावा, प्रमाणात. त्याचं सुद्धा प्रमाण सांगितलंय. ते प्रमाण कसं सांगितलंय की जयाची प्रकृती परी, भूक असेल एक भाकरी, ज्याच्या प्रकृतीनुसार म्हणले. भूक किती आहे, एक भाकरी, त्याने अर्धी भाकरी एवढे घ्यावे अन्न, पाव भाकरी एवढं घ्यावं पाणी, आणि पाव भाग रिकामा ठेवावा. हे गुढ सांगितलंय, पाव भाग रिकामा ठेवावा. आता इथं लक्षात घ्या, या शब्दाला महत्व लक्षात घ्या बरं का. जयाची प्रकृती परी,
हा शब्द जरा नीट विचारात घेण्यासारखा आहे. नाहीतर आता विचार चाललाय, विषय चाललाय इथं, अण्णांनी सांगितले एक भाकरीचं अन्न आहे ना, अर्धीच भाकरी खायची, पावभाग पाणी प्यायचं पाव भाकरी एवढा, आणि पावभाग रिकामा ठेवायचा. आता उद्यापासून सुरू करू तसंच म्हणणार. तर असं करून चालणार नाही, कारण प्रत्येकाचं शरीर निरनिराळं आहे, त्याची प्रकृतीची अवस्था वेगवेगळी आहे. कदाचित काही जणांना कष्टाची कामं करावी लागतात, त्यांना योग्य तो आहार म्हणजे जादा आहार घेणं गरजेचं राहतंय, त्यांनी तो त्या पद्धतीने करावा हे समजून घ्या, नाहीतर चूक होऊ शकते. गफलत होऊ नये म्हणून याचा खुलासा केला, कारण अण्णांनी प्रत्येक शब्द अतिशय योग्य पद्धतीने इथं मांडलेला आहे. कुठेही त्यामध्ये अजिबात वेगळे पण ठेवलेलं नाही, योग्य मांडलेलं आहे की जयाची आहे प्रकृतीपरी, ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार आता जे काय अन्न खाताय त्यामध्ये थोडासा बदल करायला हरकत नाही, प्रयत्न करावा. मग यामध्ये विषय गणित लक्षात घ्यायला पाहिजे की आता एक प्रमाण थोडंसं आपण समजून घेऊ. आता याला सुद्धा सकाळ दुपार संध्याकाळ असं 3 वेळा आपण खातो ना, किती वेळा? 3 वेळा खातो. याचं आपण थोडंसं लक्षात घेऊ गुढ, की सकाळी साधारणपणे आपल्या शरीराला अन्नाची गरज राहते, अन्न आपलं शरीर अन्न मागतं, त्यावेळेला सकाळी आपण जादा खाल्लं पाहिजे जास्त. लक्षात घ्या, अन्न मागतं शरीर, जादा खाल्लं पाहिजे, कारण ते पुन्हा मोकळं होतं, असं गुढ आहे त्यातलं. मग सकाळी जादा खाल्लं पाहिजे. सकाळची वेळ कसं जेवलं पाहिजे? राजासारखं. कुणासारखं? राजासारखं सकाळी खाल्लं पाहिजे. कुणासारखं? राजासारखं. दुपारची वेळ आहे, दुपारची जी वेळ आहे त्यावेळेला आपण कसं खाल्लं पाहिजे? कसं खाल्लं पाहिजे? श्रीमंत माणसासारखं. कुणासारखं? श्रीमंत माणसासारखं दुपारी जेवलं पाहिजे, श्रीमंत माणसासारखं. आणि रात्री भिकाऱ्यासारखं. कशासारखं? भिकाऱ्यासारखं. मग आता गंमत आहे, सकाळी राजासारखं म्हणल्यानंतर लगेच चांदीचं ताट, चांदीचा ग्लास, चांदीचा पेला आहे का नाही, दास्या बाजूला सगळेजण पाहिजेत, असा अर्थ आहे का इथं? तर योग्य पद्धतीने जादा खाल्लं पाहिजे, कारण शरीराला गरज आहे. दुपारी त्याच्यापेक्षा थोडं कमी केलं पाहिजे. बघा गंमत आहे की खरं म्हणजे दुपारी 12-1च्या नंतर आम्हा कुणाकडूनही काम जास्त होत नाही. बघा सकाळी 12 वाजेपर्यंतचा जो कामाचा टेम्पो असतो का नाही, म्हणून परदेशामध्ये सकाळी लवकर ऑफिस सुरू होतात, पण आपल्याकडे 10 वाजल्याशिवाय ऑफिस सुरू होत नाहीत. जरा सुरुवात होती तोपर्यंत तो गळटलेला असतोय, पुढं काम काय करत नाही. खरं का कुठे? लक्षात घ्या. पण खरं गुढ आहे, सकाळीच आपल्याकडून जास्त ऊर्जा असते आणि काम होऊ शकतं, म्हणून सकाळी जादा आहार थोडा घेतला पाहिजे, दुपारी त्यापेक्षा कमी घेतला पाहिजे, म्हणजे श्रीमंत माणसासारखा घेतला पाहिजे, म्हणजे त्यापेक्षा कमी घेतला पाहिजे. आणि रात्रीच्या वेळेला मात्र काय केलं पाहिजे? कुणासारखं? भिकाऱ्यासारखं. म्हणजे लगेच बाहेर मागायला जायची गरज नाही, तर लगे भिकाऱ्यासारखे किंवा खायचे म्हणल्यावर लगे मागायला जायची गरज नाही. आहार रात्री कमी घेतला पाहिजे. त्याचं कारण आहे शरीराला विश्रांतीची गरज आहे. शरीराला विश्रांतीची गरज आहे. आपण नेमकं काय करतो रात्रीची वेळ? आता काय झोपायचं, खावा दाबून, म्हणून आपण चांगलं दाबून खातो आणि मग पुन्हा रात्रभर गडाबडा लोळतोय, पोटात सुचत नाही, काय पोटगच्च होते. अर्थ समजून घ्या. म्हणून रात्री आहार कसा पाहिजे? कमी पाहिजे. या श्लोकामधलं गुढ समजून घेण्यासाठी गरज आहे बघा, की ज्याच्या प्रकृतीनुसार ज्याचा आहार आहे त्या पद्धतीने 1 भाकरी एवढा जर आहार असेल त्याचा, तर त्याने अर्धी भाकरी एवढा आहार घ्यावा, पाव भाकरी एवढं पाणी घ्यावं आणि पावभाग रिकामा ठेवावा, जेणेकरून त्याला साधनेसाठी उपयोग होऊ शकतो, ध्यानधारणा सिद्धी प्राप्त होण्यासाठी उपयोग होऊ शकतो. पण जो आहार अतिप्रमाणामध्ये घेतोय त्याला ध्यानधारणा सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून अन्नावर काय पाहिजे? मर्यादा पाहिजे. त्यावेळेला शिष्यगण गुरूंना विचारायला लागले पुढचा प्रश्न, की सात्विक आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत? सात्विक आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत? त्याचं गुढ विचारायला लागल्यावर ज्या अन्नामध्ये तीव्रता आहे असं अन्न वर्ज्य करावं, जेणेकरून रक्ताला उष्णता होणार नाही अति, असं अन्न सुद्धा आपण सेवन करू नये. आहाराच्या कारणाने गुणवत्ता प्राप्त होती आणि नाशही होऊ शकतो. म्हणून आहाराची मर्यादा जरुरीची आहे. ज्याला देवप्राप्ती करून मानव देहाचा उद्धार करून घ्यायचा आहे त्यांनी तर 100% आहाराला तंतोतंत रक्षावं. मग आता आपण त्या लाईनीमध्ये आहोत ना?
आपण त्याच लाईनीत आलोय ना, त्यासाठीच आपण अनुग्रह घेतलाय ना, त्यासाठीच आपण सद्गुरू केलेत ना, त्यासाठीच आपण नारायणपूरला येतोय ना. मग हे गुढ लक्षात यायला पाहिजे, कारण आपल्याला देवप्राप्ती करून आपल्या मानवदेहाचा उद्धार करून घ्यायचा आहे. म्हणजे आहाराला आपण तंतोतंत सांभाळलं पाहिजे. आता यामध्ये गुढ आहे. सात्विक अन्न आपण खातोय. आता सगळेजण, अण्णांनी आता आपल्याला विचारलं तुम्ही शाकाहारी आहात का, तर आपण सगळेजण काय म्हणणार, आम्ही शाकाहारी आहोत. पण अण्णा म्हणतायत अजिबात नाहीये. अण्णा काय म्हणतायत, इथं तुम्ही बसलेले अजिबात शाकाहारी नाहीये. ते कसं, हे आता पुढचा टप्पा आहे. हे लक्षात घेण्यासाठी पुढचा टप्पा आहे. अति खारट खाणं, अति तिखट खाणं, अति गोड खाणं, हे अति आंबट खाणं, हे आभक्ष अन्नाप्रमाणे आहे. मग आता याच पद्धतीने कमी जास्त प्रमाणात एखाद्याला तिखट आवडतं, तर्री लावलेलंच चाललंय काम. म्हणून अण्णा म्हणतात मांसाहारी आहात तुम्ही, शाकाहारी नाही. लक्षात घ्या, समजून घ्या अर्थ. त्याच पद्धतीनं एखाद्याला गोडच आवडतो, तो अति गोड खातोय, तो सुद्धा मांसाहारी होऊ शकतो. म्हणून त्याला सुद्धा मर्यादा सांगितलेली आहे. म्हणून सात्विक आहार घेऊन जो प्रमाणामध्ये खातोय त्याला ज्ञान, तप, ध्यानधारणा, परमेश्वराची प्राप्ती करून घेणं सोपं आहे. हे अतिरेकाच्या बद्दलचा विषय लक्षात येतो, मनामध्ये येतं त्यावेळेला. लहानपणी आपण आपल्या प्रत्येकाने हे केलेलं आहे बरं का, बऱ्यापैकी केलेलं असावं. लहान मुलांना समोर आपण धरतो आणि गंमत म्हणून करतो बघा त्यांची. एवढं तिखट खाशील, हो खाईन. एवढं मीठ खाशील, हो खाईन. एवढी साखर खाशील, हो खाईन. वाघाला भिशील, बिला 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 बिला. बालपणीची गंमत आहे हो, लहानपणीची गंमत आहे. पण ती गंमत नाहीये हो, त्याचा नीट विचार केला तर लक्षात येतोय, वाघाला भिशील म्हणजे वाघापेक्षा हे भयानक आहे. वाघापेक्षा हे भयानक आहे. हे अति तिखट खाणं, अति गोड खाणं, अति आंबट खाणं हे वाघापेक्षा भयानक. असं ते त्यावेळी कुठं लक्षात येतंय हो, आत्ता डोळ्यापुढे एक एक येतंय. अरे कदाचित त्यासाठीच म्हणत असतील त्यावेळेला. हा विचार केला तर सगळं बाहेर पडते बघा. म्हणून आहार सात्विक घेऊन तो प्रमाणामध्ये घेऊन जर पुढे गेलं तर आपलं कल्याण होऊ शकतं. जो मर्यादा राखेल त्यामध्ये, ज्याचं वागणं मर्यादित असेल, ज्याचं आचरण मर्यादित असेल, त्याचा इहलोकी उद्धार होतो. आणि हे गुढज्ञान जे आहे ते आपल्या सर्वांना सद्गुरूंनी सांगितले. या युगामध्ये युगांतरे माणसाला अतिज्ञान सुद्धा उपयोगाचं. ह्या अतिज्ञानानं सुद्धा मानवाला कदापि सुद्धा स्थिर होता येत नाही. म्हणून बरेचदा अण्णा म्हणतात की तुम्ही येताना झिरो होता, येताना झिरो होता म्हणजे ब्रह्मगोळ झिरो होता, आल्यानंतर सगळं ज्ञान घेतलंय, पण तुम्ही पुन्हा झिरो झाल्याशिवाय खरं ज्ञान मिळणार नाही, खरा आनंद मिळणार नाही, परमेश्वराची प्राप्ती होऊ शकणार नाही. त्यासाठी किती सोपं सांगत होते त्यावेळेला अण्णा प्रवचनातून सुद्धा. त्यावेळेला आपला आता मोबाईल वगैरे सुविधा आल्या, त्यावेळेला ते डायलिंगचे फोन होते ना. अण्णा म्हणायचे की झिरो डायल केल्याशिवाय नंबर लागतो का, पलीकडे पोहोचू शकत नाही. तसा त्या परमात्म्याशी तुम्हाला जेव्हा संधान साधायचंय त्यावेळेला आपल्यातला झिरो डायल झाला पाहिजे. अरे बापरे, केवढा विचार आहे. आपल्यातला झिरो डायल झाला पाहिजे. अति ज्ञान सुद्धा उपयोगाचं नाही, आणि जरी झाला असेल तरी तो त्या ठिकाणी पुन्हा शून्य झाल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नाही. हे गुढ या श्लोकातून अण्णांना सांगायचंय की म्हणून स्थिर होण्यासाठी ज्ञानाचं सुद्धा प्रमाण राहिलेलं नाही. म्हणून स्थिर होण्यासाठी हे ज्ञान समजणं गरजेचं आहे. यामुळं या युगाच्या गतिकारणं या समयामध्ये अतिज्ञानानं सुद्धा अज्ञानच तयार झालेलं आहे. ज्ञानी ही कळती जवळ, उपभोगाची होते जाणीव, तयाचे कारणे मनचित्त होते फाजिल, आवरिता आवरण बसे मोहे वचवी कारणे, म्हणून ज्ञानासीही पाहिजे मर्यादा, जे असेल ज्ञान तेची राखावे, नको असेल त्या ज्ञानाशी काढून टाकावे, फाजील असता ज्ञान नाशासी होते कारण, याही ज्ञानाशी समजून घेण्यास असावे लागते खरे ज्ञान, म्हणजेच तो उद्धार करू शकतो आपल्या स्वधर्माचा. ज्ञान झाले मानवाशी भोग्य वस्तूशी करीत असे जवळीक, त्याज्य वस्तू कदापि न टाळी फाजील ज्ञाने कारण, म्हणून तो कदापि नसे स्थिर. परिपूर्तता न होय कदापि, देह असेची देह
देह असेची देह परिरक्षील जो जयाशी जैसा तैसाची वर्तत असे इह लोका म्हणून याचे संगोपन करावे कैशा रीती ते सांगत असे ऐकावे एक चित्ती माय बाप घडवती देहासी जो येतो जन्मासी तयाचा होणार असे अंत निश्चिती ऐसा देह असे मर्यादित म्हणजेची नाशिवंत तयाची देही असे आत्मा तयाचा कदापि न होय नाश अज्ञान जनासी अज्ञान रूपे देह व आत्मा यातील फरक कळो न ये कदापि हे ज्ञान न जाणिल्याने न समजल्याने मानव रक्षित असे देहासी तयासीच अज्ञाने मोहे पूर्वीच असे चोचले तेनेच कारणे देह होत असे फाजिल चव कळल्यावरी देहासी तेनेची सर्गती पावती आत्म्यासी म्हणून ज्ञानाशी ही मर्यादा असेल कारणिक आहाराचे परी ज्ञान असावे मर्यादेत तवची प्राप्त करून करता येतो उद्धार ऐसे अमृता समान ज्ञान आचार विचार आहारा सहित देह प्रकृतीशी तयाचाच देह होईल अमृता समान मानव देहाशी आल्याचे होईल सार्थक अतिज्ञान झाल्यामुळे सुद्धा कशा गमती होतात ते सांगतायत कारण ज्ञान झालं म्हणून चव आली आणि चव एकदा लागली की उपभोगाची जाणीव व्हायला लागली आणि तेच पाहिजे असं म्हणत म्हणत आपलं मन आणि चित्त काय व्हायला लागलं फाजील व्हायला लागलं आणि ते एकदा फाजील झालं की आवरता आवर बसत नाही आणि त्याच अवस्थेमध्ये त्या फाजील मोहा आणि चवी कारण ज्ञानाला सुद्धा मर्यादा राहिली नाही आणि जे खरं ज्ञान असेल ते राखावं म्हणले नको असेल ते काढून टाकावं कारण फाजील ज्ञान जे आहे ते नाशाला कारण होते या ज्ञानाला समजून घेतलं पाहिजे जे अज्ञान आहे अतिज्ञान म्हणजे अज्ञान ते सुद्धा समजून घेऊन ते बाजूला काढता आलं पाहिजे याच्यासाठी खरं ज्ञान असावं लागतं जेणेकरून आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो स्वधर्माचा आपण उद्धार करू शकतो मानवाला ज्या वेळेला ज्ञान होतं अतिज्ञान त्यावेळेला भोग्य वस्तूला तो जवळ करतो त्यात जे वस्तू असते तो कदापि पण टाळत नाही बाजूला करत नाही कारण फाजील ज्ञान जवळ असतं म्हणून तो फक्त कदापि स्थिर होत नाही शांती नाही समाधान नाही प्रपंच मोहामध्ये रात्रंदिवस रडत राहतो आणि त्यामुळे पूर्तता कधी होऊ शकत नाही देह देह आहे देह असेची देह पण जो जसा त्याला रक्षण करेल त्याचं जो जसा त्याचं रक्षण करेल त्याच पद्धतीने तो वर्तन इह लोकांमध्ये करेल आणि त्या म्हणून ह्या देहाचं संगोपन कशा पद्धतीने करावं हे सद्गुरू समजून सांगतात की शरीर हे नाशिवंत आहे शरीर हे नाशिवंत आहे मायबाप देहाला घडवतात जन्म जो जन्माला येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे त्याच्यासारखं सत्य या जगाच्या पाठीवर कोणतंही नाहीये पण हा देह मर्यादित आहे म्हणून तो नाशिवंत आहे मर्यादित आहे पण तरी त्याचं रक्षण मात्र आपल्याला केलं पाहिजे ह्याच देहामध्ये आत्मा आहे ह्याच देहामध्ये आत्मा आहे त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही म्हणून अज्ञान जनाला अज्ञान रूपामुळं देह आणि आत्मा याचा फरक कळून येत नाही आणि ज्ञान न जाणल्याने न समजल्यामुळं मानव देहालाच रक्षण देहासच करतो आणि त्याच अज्ञानामुळे तो मोहानी चोचले पूर्वक बसतो कारण देह म्हणजेच मी असं जाणायला लागतो खरं म्हणजे याचा विचार केला तर आपण कोणीतरी वेगळे आहोत याची जाणीव आपल्याला खरं होत असते पण आपण समजून घेत नसतो उदाहरणार्थ आपलं शरीराचा कुठला अवयव इंद्रिय दुखतंय त्यावेळेला आपण काय करतो आपण सहजपणे काय म्हणतो डोकं दुखतंय उदाहरणार्थ त्यावेळेला काय म्हणतो माझं डोकं दुखतंय माझा हात दुखतोय माझं पोट दुखतोय माझा पाय दुखतोय काय म्हणतो माझं डोकं माझा पाय माझं पोट असं आपण म्हणतो असं म्हणतो का आपण इथं असं डोकं दुखतंय पण असं दाबून चोळून अगदी मी लय दुखतोय हो मी फार दुखतोय हो मी फार दुखतोय हो असं म्हणतो काय म्हणतो आपण माझं डोकं दुखतंय आता हे म्हणत असताना आपण सहजतेने मी आणि हा देह वेगळा आहे याची जाणीव आपल्याला परमात्मा करून देत असतो पण आपण समजून घेत नसतो हा आपला सगळ्यात मोठा गुंता आहे आणि तोच गुंता सद्गुरू आपल्याला सोडवून देत आहेत की
अज्ञानामुळं मानव देहाचंच रक्षण करत बसतो. अज्ञानामुळं मोहामुळं तो त्याचे चोचले पुरवतो आणि त्या देहाला फाजील करून घेतो. कारण तो देहाला कळवून घेत नाही, समजून घेत नाही आणि त्यानंतर ते आवरत नाही. म्हणून वेळीच त्याचं जर ज्ञान घेऊन जाणून समजून घेतलं, मर्यादित म्हणून त्या शरीराला रक्षावं, जेणेकरून सद्गती आत्म्याला मिळू शकते. पण या ज्ञानाला सुद्धा काय पाहिजे? मर्यादा पाहिजे. आहाराची पण मर्यादा पाहिजे, त्याच पद्धतीनं ज्ञानाची मर्यादा पाहिजे. आहाराच्या पद्धतीने ज्ञान सुद्धा मर्यादित पाहिजे. त्याच वेळेला प्राप्ती करून उद्धार करून घेता येतो. असं हे अमृता समान ज्ञान, आचार, विचार, आहार या पद्धतीने प्रकृतीला जो समजून घेईल तोच या देहामध्ये, या देहाला अमृता समान मानेल. त्यावेळेला मानव देहाचं आत आल्याचं प्रतिज्ञा केली की मी ब्रह्मचारी राहणार. त्या अंबा, अंबिका, अंबालिका यांना त्यांनी पळवून आणलं होतं, म्हणजे उचलून आणलं होतं. मग त्यावेळेला त्यातली एक निघून गेली, पण त्यानंतर मग पुढचा वंश कसा चालणार म्हणून त्यावेळी प्रश्न पडला. एका ऋषींना बोलवलं गेलं त्यासाठी, कारण हे तर यांनी तर काय केलं होतं? प्रतिज्ञा घेतली होती. मग ते ऋषींना बोलवलं गेलं आणि त्यावेळेला त्या दोघी राण्या होत्या. त्यातली एका राणी, ती ऋषी म्हणजे वेगळी अवस्था होती, वयस्कर, दाढी वाढलेली वेगळी, डोळे वेगळे एकदम. आणि त्यांची ती अवस्था पाहून ती काय झालं? घाबरली आणि तिने डोळे मिटले. तिच्या पोटी आंधळा धृतराष्ट्र जन्माला आला. ती गर्भधारणेच्याच वेळेला ती अवस्था समजून घेऊ आपण. त्यानंतर एक दुसरी जी राणी, ती एवढी घाबरली की तिचं अंगच पांढरं पडलं. तो पंडू, त्याला जन्मता पंडू रोग झाला, लक्षात घ्या. आणि तिसरी दासी होती, त्या दासीनी आनंदाने त्यांचा स्वीकार केला, आनंदाने त्यांच्याबरोबर ती रममाण झाली, आनंद घेतला तिने. त्यामुळं सगळ्यात चांगला, हुशार, अतिशय सुज्ञ असा विदुर तिच्या पोटी जन्माला आला. म्हणजे तो जो वेळ आहे, तो जो प्रसंग आहे, तो तुम्ही आम्ही जरी विचार नीट केला, प्रत्येकाने आपल्याला जी संतती झाली ती गर्भधारणा ज्या वेळेला झाली त्यावेळेला आम्ही कुठल्या अवस्थेमध्ये होतो, हा खूप खोल विचार आहे बरं का. हा सहज हसण्यावारी घालवण्याचा विषय नाहीये. अण्णांनी हा खुला करून दिलाय, खुला करून सोडलाय. आता जसं मगाशी त्या साहेबांचं उदाहरण सांगितलं, आता सगळं झालं, आता विचार करून उपयोग नाही. पण तरीही जी पुढची अजून आहेत, जे अजून नवीन आहेत, तरुण आहेत, त्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे की जेणेकरून पुढच्या दृष्टीने त्या पुढच्या तुमच्या होणाऱ्या संततीला त्रास होऊ नये म्हणून सद्गुरू सावध करतायत. बरोबर आहे का नाही? हा अनुभव म्हणजे प्रात्यक्षिक आम्ही आता अनुभवलेलं डोळ्यापुढे तुमच्या पुढे मांडलेलं हे सत्य आहे त्रिवार, त्याला काही इलाज नाही आणि अवस्था आहे सत्य. म्हणून आपण सगळ्यांनी आहार हा समजून घेतला पाहिजे, त्याबरोबर आपली वासना सुद्धा मर्यादित कशी राहील याचा विचार केला पाहिजे. राहणं सोपं नाहीये. आता मी इथं बडबड करतो ही सोपी आहे, सोपी आहे. कारण अवस्था कुठली असो, आजार असो, पाय मोडलेला असो, नाही तर काय असो, ती पाहिजेच. सत्य हे सत्य आहे ही वाटतच, त्यावेळेला लक्षात घ्या, समजून घ्या. आणि यासाठी आपण जागं झालं पाहिजे. म्हणूनच हा 8 तास आहे. हा 8 तास त्यासाठी ते जागं झालं पाहिजे, म्हणून हा 8 तास आहे. समजून घेऊ. ऐसे असे हे आचार व विचार यासी मनाच्या अंतकरणापासून मानून समजावून घेईल मनाच्या अंतकरणापासून, तयाचे मन विचार चित्त होऊन चंद्राचे समान, मानव जन्मासी होय उद्धारिता. ऐसे प्रकृती व विचार ज्ञानाचे गुढ, याचा जो करील मनापासून विचार, तयासी सद्गती व मोक्ष मिळेल निश्चित. शंका मनी कदापि येऊ देऊ नये. इति श्री सद्गुरु नारायण महाराज विरचित श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथांतर्गत श्री गुरु शिष्य संवाद रूप प्रकृती विचार नाम 11ोऽध्याय दत्तचरणी समर्पण करीतसे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अशा पद्धतीने आचार विचार मनाच्या अंतकरणापासून समजून मानून, अंतकरणापासून जो समजून घेईल त्याचं मन विचार चित्त चंद्राच्या समान शीतल आणि शांत होऊन तो मानव जन्मामध्ये येऊन त्याचा उद्धार करून घेऊ शकेल. असं हे प्रकृती आणि विचाराचं गूढ ज्ञानाचं सद्गुरूंनी आपल्या सर्वांपुढे दिलं. त्याचा विचार करून आपण जर वागलो तर सद्गती आणि मोक्ष आपल्या हाताला लागेल, याबद्दल शंका घ्यायचं काही कारण नाहीये. हा या अध्यायाचा सार झालेला आहे.